सध्या चंद्रपूरमधली जी परिस्थिती आपण बघतोय, भाजप 4 ठिकाणी, शिवसेनेला अजून तिथं काही यश मिळालेलं नाही, काँग्रेस 4 ठिकाणी, राष्ट्रवादीनं तिथं खातं उघडलेलं आहे। चंद्रपूर महानगरपालिकेतली जी सत्तेची लढाई आहे ती काट्याची आहे। दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये ही लढाई आहे, पण लातूरमध्ये मात्र भाजप खूप पुढे जाताना दिसते। 28 ठिकाणी भाजप जे शून्यावर होतं, काँग्रेस 22 ठिकाणी। परभणीमध्ये भाजपला फार काही करता येत नाही, शिवसेनाही काही करू शकत नाही आहे, एक जागेवर आहेत, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता मात्र त्या ठिकाणी येताना दिसते। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आता आपल्यासोबत आहेत। अभयजी, आपण सुरुवातीला लातूरबद्दल बोलूया। लातूरमधली जी सध्याची परिस्थिती आहे, काहीतरी मॅजिक झालं असं म्हणावं लागेल, कारण एक मॅजिक लातूरकरांनी दाखवून दिलं होतं, विलासरावांचाच पराभव त्यांनी केला होता। पुढचं हे मॅजिक म्हणावं लागेल का? नाही, भाजपाच्या मागच्या निवडणुकीत, विशेषतः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेलं यश बघितलं आणि बाकी महापालिकांमध्ये मिळालेलं यश बघितलं तर लातूर महापालिकेत भाजपला बऱ्यापैकी यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता। साधारणतः त्याच पद्धतीने आज आताचा ट्रेंड दिसतोय। अजूनही मला वाटतं की चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। पहिल्या क्रमांकावर भाजपा राहणार का काँग्रेस राहणार यांचा मला वाटतं तो फोटो फिनिश असेल, कारण बळगातपासून सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्यापासून प्रथम क्रमांक बदलतोय सारखा। आता भाजपा पुढे आहे, पण तो शेवटपर्यंत तीच परिस्थिती राहील असं काही सांगता येणार नाही। आणि मला वाटतं की या भाजपाच्या तिथला जो आताचा उदय आहे मोठा, त्याचं एक प्रमुख कारण आहे की जरा साधारणतः गेली अनेक वर्ष विलासराव देशमुख असतील किंवा नंतर त्यांचे चिरंजीव असतील किंवा त्यांचे बंधुराज असतील, अशी एक सत्ता अनेक वर्षापासून आहे। त्याची एक अँटी इन्कम्बन्सी म्हणून मला वाटतं की त्याचाही परिणाम निश्चितपणे असेल आणि आता बदल काहीतरी करायचा आहे तर तो बदल देऊ शकण्याची क्षमता ज्या पक्षामध्ये आहे त्याच पक्षाला नेहमीच फायदा होतो आणि जिल्हा परिषदेमध्येही तो दिसलाय। आज लातूरचे पालकमंत्री म्हणून निलंगेकरांनी तिकडे बरेच परिश्रम घेतले होते। आता काही सर्वेच काही भाजपा मधले लोकांना एकदम मतदान मिळालं असं नाही, तर त्यांनी बाहेरून बरीच कुमक गोळा केलेली आहे, ते कुमकही त्यांच्या कामी येते। परंतु एक आता साधारणतः दिसते की हे खूप स्पष्टपणे बहुमत कुठल्याही पक्षाला मिळणार नाही असं आता तरी साधारणतः चित्र आहे। पहिल्या क्रमांकावर या 2 पक्षांपैकी कोणीतरी असेल, त्यामुळे नंतर पुढच्या काळात आणखी त्यांच्या मदतीला कोणी येऊ शकेल का हा एक प्रश्न आहे। दुसरा आहे की या मतदानामध्ये आणखी एक विषय दिसला की एमआयएमचा फॅक्टर मराठवाड्यामध्ये बराच काम करत होता आणि तो काँग्रेसला किती मोठा फटका देऊ शकेल लातूरमध्ये, ज्या प्रमाणात तो नांदेडमध्ये दिसला होता, औरंगाबादमध्ये तो फॅक्टर दिसला होता, तोच फॅक्टर लातूरमध्ये दिसेल का अशी शंका ज्यावेळेस व्यक्त केली जात होती। एमआयएमला अजून आतापर्यंत जे ट्रेंड हाती आले त्यानुसार लातूरमध्ये फारसं काही यश मिळालेलं दिसत नाहीये, हा एक महत्वाचा फॅक्टर आहे। दुसरा एक महत्वाचा फॅक्टर आहे की मगाशी एक उल्लेख झाला की मुस्लिम आणि दलित मतदार की भाजपाकडे वळतात। मला वाटतं की याचं सरसकट असं विश्लेषण नाही करता येणार, पण निश्चितपणे तलाकच्या संदर्भामध्ये भाजपाने जे घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल मुस्लिम महिलांमध्ये विशेषतः काही प्रमाणात निश्चितपणे भाजपाबद्दलचा जो एक वेगळा दृष्टिकोन त्यांचा तयार होतोय, त्याचे परिणामही या निवडणुकीत दिसलेच का हे सगळं संपूर्ण निकालाचे तपशील जेव्हा हाती येतील तेव्हा ते स्पष्ट होईल। मला वाटतं की बाकीच्या महापालिकांबद्दल परभणीमध्ये तर साधारणतः संमिश्र चित्र राहील असं दिसेल, कारण आतापर्यंत जिथे शिवसेनेची परभणीमध्ये बऱ्यापैकी सद्दी राहिलेली आहे, नेहमीच नामांतराच्या चळवळीपासून शिवसेनेने ज्या मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये प्राबल्य दाखवलं होतं त्यामध्ये परभणी हा महत्वाचा जिल्हा होता, पण आतापर्यंत जे ट्रेंड हाती आले त्याच्यामध्ये शिवसेनेला फारसं यश मिळालेलं तिथे आतापर्यंत दिसत नाहीये, हाही मला वाटतं महत्वाचा फॅक्टर असेल। चंद्रपूरमध्ये तर साधारणतः एकतर्फीच निवडणूक राहील असं दिसलं होतं आणि आतापर्यंतचे ट्रेंड साधारणतः तिथे काही मत व्यक्त करावे तिथपर्यंत नसले तरी साधारणतः त्याच दिशेने जाताना दिसत आहेत।